नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा आत्या उद्या सकाळी जाणार म्हणून सायलीच्या मनाची फार घालमेल होत असते आणि म्हणूनच ती देवी आई समोर येते आणि देवी आई समोर हात जोडून म्हणत असते की देवी आई, माझ्या मनाची इतकी घालमेल का होतीये? मला अर्जुन सरांनी सांगितल्याप्रमाणे मला त्या गोष्टी पटतात सुद्धा. मला हे पटतंय की प्रतिमा आत्यांचं हे फक्त माहेर आहे आणि प्रतिमा आत्यांनी आता त्यांच्या हक्काच्या घरी जायलाच हवं. रविराज काका तर कितीतरी दिवसांपासून ही आस लावून बसलेत. मग मला असं का वाटतंय की प्रतिमा आत्यांनी कधीच इथून जाऊ नये? आतून मला असं तुटल्यासारखं का वाटतंय ग देवी आई? देवी आई, अगं मला असं का वाटतंय की माझी आई माझ्यापासून दूर होते? देवी आई, तूच प्रतिमा आत्याला माझ्या समोर आणलंस, तूच आमच्या दोघींमध्ये एवढं घट्ट नातं निर्माण केलंस आणि आता तूच त्यांना माझ्यापासून दूर घेऊन जातीयस का देवी आई, का? असं म्हणत देवी आईच्या पाया पडत असते आणि सायली देवी आई समोर खूप रडत असते. आता त्याच वेळी प्रतिमा आत्या तिथे आलेली असते. प्रतिमा आत्या सायलीला रडताना बघते आणि मग तिच्या खांद्यावर हात ठेवून सायलीचं ती सांत्वन करत असते. सायली प्रतिमा आत्याला बघते आणि प्रतिमा आत्याला विचारते की प्रतिमा आत्या, झोपताना देवाला नमस्कार करायला आलात ना? प्रतिमा मान डोलावते की हो. मग सायली प्रतिमा आत्याला विचारते की प्रतिमा आत्या, मग तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? प्रतिमा आत्या उत्तर देते की तुला रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलंय. सायली म्हणते की तुम्ही आता या घरातून जाणार आहात ना, त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतंय, इतकंच, बाकी काही नाही. प्रतिमा आत्या, प्रतिमा आत्याला सुद्धा जाण्याची अजिबात इच्छा नसते. प्रतिमा आत्या सायलीला म्हणते की सायली, मला नाही जायचंय तिकडे, मला इथेच राहायचंय, मला तर इथे तुझ्याजवळ राहायचंय. असं म्हटल्यावर सायलीला खूपच वाईट वाटतं. सायलीला लगेच रडायला येतं. प्रतिमा आत्या आणि सायलीचा वेगळाच बॉन्ड निर्माण झालेला असतो आणि आता दोघीही एकमेकीशिवाय राहू शकत नसतात. आपल्याला जे वाटतंय तेच प्रतिमा आत्यांना वाटतंय हे बघून सायली अजूनच कळवळते आणि प्रतिमा आत्याला जवळ घेते. प्रतिमा आत्या आणि सायली दोघीही एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात. मग सायली प्रतिमाचा हात हातात घेते आणि प्रतिमा आत्याला म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुम्ही तुमच्या घरी जाणार ही वेळ कधी ना कधीतरी येणारच होती आणि आता तर ती वेळ पण आली आहे. आता मला तुम्हाला माझ्या काळजावर दगड ठेवून नजरेआड करावंच लागेल. प्रतिमा सायलीला म्हणते की तू असल्यावर मला भीती नाही वाटत. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, मला समजतंय, माझा तुमच्यासोबत एक वेगळाच बॉन्ड निर्माण झालाय. मला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला माझ्याशिवाय करमणं तर मुश्किल आहे, परंतु ते घर सुद्धा तुमचं आहे. त्या घरात तुमची माणसं आहे, त्या घरात रविराज काका आहेत, तन्वी आहे. आता तन्वीचं नाव घेतल्यावर प्रतिमाचा चेहरा लगेच उतरतो, कारण प्रतिमाला तन्वीमध्ये खऱ्या मुलीचे कुठलेही गुण दिसत नसतात आणि कुठल्याही अँगलने ती तिला स्वतःची मुलगी वाटतच नसते. प्रतिमाला स्वतःची मुलगी जर कोणी वाटत असेल तर ती सायली असते. पुढे सायली सांगू लागते की त्या घरामध्ये तर तुमच्या बहिणीसारखी तुमची काळजी घेणारी सुमन काकू आहे आणि प्रतिमा आत्या, 2 घरांमधलं अंतर जास्त नाही आहे हा, मी येईल ना तुम्हाला भेटायला. मग प्रतिमा आत्या सायलीला विचारतात की रोज भेटशील का आत्तासारखी? जेव्हा प्रतिमा आत्या असं बोलते तेव्हा सायलीला अजूनच रडू फुटतं. सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि रडत रडतच ती प्रतिमा आत्याला म्हणते की प्रतिमा आत्या, आत्तासारखं काहीच नसेल आता. आता मला रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा नाही दिसणार. तुमच्या मनात जे सगळ्यांबद्दलचं प्रेम आपुलकी आहे ना, ते मला नाही दिसणार. तुम्ही जेव्हा माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात तेव्हा मला असं वाटतं की सगळं काही चांगलं होणार आहे, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. आता प्रतिमा आत्या, तोच तो तुमचा स्पर्श मी आता कुठून आणू? प्रतिमा आणि सायली दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. प्रतिमाचा हात हातात घेऊन सायली आता तो तिच्या गालाला लावत असते आणि तो क्षण थांबवण्याचा प्रयत्न करत असते. उद्याचा क्षण कधी येऊच नाही, उद्याचा दिवस कधी येऊच नाही, असंच दोघींना वाटत असतं. म्हणायला त्यांचं नातं जरी आत्या आणि भाचीचं असलं तरी सुद्धा त्या दोघींमध्ये काय बॉन्ड आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मंडळी, एक मोठी अनाउन्समेंट मला करायची आहे की मागच्या हप्त्यातील आपली विजेती ठरलेली आहे कला रामटेके. सर्वप्रथम कला, तुमचं खूप खूप अभिनंदन. कृपया जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बक्षीस मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरा. तुमच्या पत्त्यावर तुमची पैठणी लवकरच येईल. धन्यवाद. दोघीही एकमेकींच्या मायलेक आहेत ही गोष्ट त्या दोघींनाही माहीत नसते आणि हीच ती गोष्ट असते ज्या गोष्टीने ह्या मायलेकींना एकत्र आणलेलं असतं.
त्यांच्यातलं हे प्रेम, त्यांच्यातली ही आपुलकी कधीच न संपणारी असते. इथून पुढे प्रतिमा आत्या आणि सायली एकमेकींना भेटतील, परंतु त्या रोज तर नाही भेटू शकत. इथून पुढे प्रतिमा आत्या फक्त नजरेआड होणार आहे, परंतु सायलीला ती गोष्ट खूप खात असते. कारण इतके दिवस झाले सायली आणि प्रतिमाने एकत्र कितीतरी दिवस काढलेले असतात, एकत्र त्यांच्या खूप आठवणी असतात. ज्या ठिकाणाहून सायलीने प्रतिमाला आणलेलं असतं तेव्हाची प्रतिमा आणि आत्ताची प्रतिमा या दोघींमध्ये खूप फरक असतो. त्या प्रतिमाला तर नीट बोलताही येत नव्हतं, परंतु ह्या प्रतिमाला बोलता येतंय. सोबतच जेव्हा घरामध्ये प्रतिमाला पहिल्यांदा आणलं होतं तेव्हा माणसांना बघून प्रतिमा सारखी इकडे तिकडे पळायची, सारखी गांगारलेली असायची. आणि सायलीमुळे प्रतिमामध्ये इतका सगळा बदल घडला होता. प्रतिमा आता तिच्या माणसांना ओळखू लागली. ते फक्त आणि फक्त सायलीमुळे झालं, तर सायलीचे उपकार प्रतिमा आत्या कधीच विसरू शकणार नसते. प्रतिमा आत्याला जरीही तिचा भूतकाळ आठवत नसेल तरी सुद्धा सायलीने तो भूतकाळ तिच्या समोर उभा केलेला असतो. सायलीने तिच्या समोर भूतकाळ उभा केल्यामुळे प्रतिमा आत्याने फक्त सायलीवर विश्वास ठेवत खरंच माझं असं कुटुंब असेल, सुभेदार फॅमिली असेल, किल्लेदार फॅमिली असेल, माझी मुलगी तन्वी आहे, माझा नवरा रविराज आहे, या सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्याने ॲक्सेप्ट केला, त्या फक्त आणि फक्त सायलीच्या सांगण्यावरनं. कदाचित सायली नसती तर प्रतिमा आत्याला तिचा भूतकाळ आठवत नाही म्हणून प्रतिमा आत्याने सुभेदारांचं घर कधीच सोडलं असतं. परंतु प्रतिमा आत्याने असं कधी केलं नाही, कारण जिने तिला घरामध्ये आणलं तिच्यावर प्रतिमा आत्याचा पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या बळावर ती सुभेदारांच्या घरात राहत होती. परंतु आता सुभेदारांचं घर सोडण्याची ती वेळ आलेली असते. उद्याचा दिवस प्रतिमासाठी आणि घरातल्या सर्वांसाठी खूपच वाईट असणार असतो. सुभेदार कुटुंब तर काहीही करून प्रतिमाला बाय तर म्हणूच शकत नसतं, कारण कोणालाही असं वाटत नसतं की प्रतिमा आत्याने सुभेदारांचं घर सोडून जावं. प्रत्येकाला असं वाटत असतं की प्रतिमा आत्या जरी आयुष्यभर इथे थांबली तरी सुद्धा आम्हाला चालेल. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठीतर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 1500 लाईक्स. मला माहिती आहे टार्गेट खूप मोठं आहे, परंतु हाही विश्वास आहे की तुम्ही ते टार्गेट नक्कीच कंप्लीट कराल. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे रविराज आणि प्रिया दोघं जण बसलेले असताना रविराज प्रियाला म्हणत असतो, सुमनला तर अक्षरशः काय करू आणि काय नको असं झालं असणार आहे. प्रिया म्हणते की हो ना बाबा, मला तर असं वाटतं ना की सुमन काकू आज रात्रभर काही झोपणारच नाही, उद्याची तयारी करत बसली असेल. रविराज त्याच्या कपड्यांच्या घड्या घालत असतो, कारण उद्यासाठी बॅग भरायची असते. आणि मग तो प्रियाला म्हणतो की चल मला आता हे कपड्यांची घडी घालण्यासाठी मदत कर बरं. प्रियाचं तोंड लगेच वाकडं होतं, कारण रविराजने तिला काम सांगितलेलं असतं, परंतु तरी सुद्धा ती रविराजला म्हणते की हो आलेच. आणि नेमकं त्याच वेळी प्रियाला नागराजचा फोन येत असतो. नागराजचा जेव्हा प्रियाला फोन येतो तेव्हा प्रियाला समजलेलं असतं की आता ही बातमी नागराज काकापर्यंत पोचली आहे, म्हणजे हा आता मला काहीतरी बोलणार. आणि पुढे रविराज सुद्धा असतो, त्यामुळे प्रिया लगेचच तो फोन कट करून टाकते. तर प्रियाला पुन्हा एकदा फोन आल्यामुळे प्रिया तो फोन बघत असते आणि रविराजपासून फोन लपवण्याचा प्रयत्न करत असते. आता फोनची बेल वाजत असते. रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं तो फोन उचल ना आणि तू मला मदत करतेस ना. प्रिया म्हणते की हो करते. तरी सुद्धा प्रियाचं लक्ष फोनकडेच असतं आणि तिला तो फोन घेण्यासाठी भीती वाटत असते. मग त्याच वेळी रविराज आता प्रियाच्या हातातून तो फोन हिसकावतो आणि म्हणतो की कोणाचा फोन आहे, एवढं कोण फोन करते तुला. आणि मग जेव्हा रविराज फोनवरती नंबर बघतो तर नागराजचा नंबर असतो. नागराजचं नाव बघून तो प्रियाला म्हणतो की अगं नागराजचा फोन आहे, का फोन घेत नाहीये, आता तुला नागराजचा फोन घेण्याचा पण कंटाळा आलाय का. प्रिया म्हणते की अहो बाबा असं कसं. आणि मग लगेचच रविराजच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते की बाबा अहो असं काही नाहीये, मगाशी स्पॅमचाच कॉल होता, परंतु आता नागराज काकांचा फोन आला, आता उचलणार नाही असं थोडीच आहे.
रविराज म्हणतो की अगं आपण उद्या घरी चाललोय ना, त्यामुळे काय काय तयारी करायची आहे, काय तयारी असणार आहे, डेकोरेशन वगैरे या त्या गोष्टींसाठी सुमनने त्याला कॉल करायला सांगितलं असेल बघ. एक काम कर, फोन स्पीकरवर टाक. आता असं म्हटल्यानंतर प्रियाला तर खाली पायच राहत नाही. प्रिया म्हणते की बापरे, आता तर मी 100% मेले. आता फोन स्पीकरवर टाकल्यावर नागोबा तिकडून काय काय बोलेल ह्याचा मला काहीच अंदाज नाहीये. प्रिया आता खूप घाबरलेली असते, परंतु तेवढ्यात एक ट्रिक ती वापरते. ती नागराजचा फोन उचलते आणि पटकन म्हणते की हो बाबा बोला, जरा फोन स्पीकरवर टाकलाय. मग त्यामुळे पटकन नागराजला कळतं की आता फोन स्पीकरवर आहे, आपल्याला नीटच बोलावं लागेल. मग रविराज नागराजला म्हणतो की काय रे नागराज, तुला आनंदाची बातमी कळली ना? अरे प्रतिमा आपल्या घरी कायमची येते आता. तेव्हा नागराज म्हणतो की हो दादा, मला कळली आनंदाची बातमी. मला मगाशीच सुमनने सांगितलं. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळी तयारी करून ठेवतो, तुम्ही अगदी आरामात या. रविराज म्हणतो की हो हो, आम्ही उद्या सकाळीच येतोय निघून. तर नागराज मनामध्ये म्हणत असतो की प्रियाला चांगले 4 शब्द सुनावण्यासाठी मी कॉल केला होता, पण ह्या दादाला तिथे बसण्याची काय गरज होती? मला हिला बोलायचं होतं, चांगलं झापायचं होतं धरून. ही स्वतःच निर्णय कशी काय घ्यायला लागली? प्रतिमा वहिनीला घरी आणण्याचा निर्णय परस्पर घेऊन हिने खूप जास्त मोठी चूक केली आहे. एकदा तरी हिने माझ्या कानावर घालायला हवं होतं. उद्या काय की उठून सुटून कुठलाही निर्णय ही स्वतःच घेईल. प्रियाला त्याला चांगलंच बोलायचं असतं, चांगलंच उचकायचं असतं, परंतु नेमकी रविराज तिथे असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही आणि काही करताही येत नाही. इकडे पूर्णा आजी तिच्या रूममध्ये असते. उद्या प्रतिमा तिच्या घरी जाणार म्हणून ती फार अस्वस्थ असते. त्याच वेळी तिच्या टेबलवरचा प्रतिमाचा फोटो ती हातात घेते आणि प्रतिमाच्या फोटोकडे बघून रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की उद्या प्रतिमा हे घर सोडून जाणार आहे. मग प्रतिमा कधीच माझ्या नजरेसमोर नसेल. रोजच्या रोज मला प्रतिमाचा चेहरा दिसणार नाही, मी प्रतिमाला बघू शकणार नाही आणि या गोष्टीचं तिला फार वाईट वाटत असतं. प्रतिमाचं बोलणं तिला आठवत असतं की पूर्णा आई, जेव्हापासून माझी आई गेली आहे तेव्हापासून मीच तुला माझी आई मानलंय आणि तू मला वाढवलं सुद्धा अगदी त्याच मायेने. तेव्हा पूर्णाजी प्रतिमाला म्हणत होती की अगं, तुझी आई आणि मी एकदम घट्ट मैत्रिणी होतो. आई जेव्हा शेवटची घटका मोजत होती तेव्हा मी तिला वचन दिलं होतं की मी तुला कधीच अंतर देणार नाही. मग प्रतिमा म्हटलेली असते की चल पूर्णाई, येते मी. तेव्हा पूर्णाजी तिला सांगते की सावकाश जा हा. प्रतिमा म्हणते की हो ग पूर्णाई, आणि येते ना मी, नको काळजी करूस. जेव्हा प्रतिमाने हे शब्द उद्गारलेले असतात त्यानंतर तर प्रतिमा डायरेक्टली 21 वर्षानंतर परत आलेली असते. प्रतिमाने जे अंतर दिलेलं असतं ते अंतर खूपच मोठं असतं. असा एकही दिवस गेलेला नसतो की पूर्णाजीला प्रतिमाची आठवण नसेल आली. पूर्णाजीला रोज प्रतिमाची आठवण यायची जेव्हा प्रतिमा तिच्या नजरेसमोर नव्हती. आणि मग एक दिवस अचानक सायली प्रतिमाला घरी घेऊन आली आणि जेव्हा 21 वर्षानंतर पूर्णाजीने प्रतिमाचा चेहरा बघितला तेव्हा पूर्णाजीला किती आनंद झाला होता या सगळ्या गोष्टीचा. आणि प्रतिमाचा तो चेहरा बघून पूर्णाजी किती सुखावली होती आणि प्रतिमाला तिने किती घट्ट मिठी मारली होती, या सगळ्या गोष्टी पूर्णाजीला आठवत असतात. सोबतच एवढ्या सगळ्या गोष्टी आठवत असताना तिला प्रियाचं बोलणंही आठवत असतं की तेही खरं असतं. प्रिया म्हटलेली असते की उद्या आपण आपल्या आईला घेऊन जाणार आहोत बाबा, मी सगळी तयारी करते, आपण उद्याच आईला घेऊन जाऊयात. इकडे सायलीला सुद्धा अजिबात करमत नसतं. उद्या प्रतिमा आत्या जाणार असते, त्यामुळे सायली प्रतिमा आत्याच्याच रूममध्ये आलेली असते आणि प्रतिमा आत्याच्या मांडीवर डोकं ठेवून आता ती झोपण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी प्रतिमा आत्या सायलीसाठी एक छान असं अंगाई गीत गात असते की निंबोनीच्या झाडामागे. आणि हे अंगाई गीत ऐकून सायली खूप सुखावलेली असते. आणि मेन म्हणजे प्रतिमा आत्या अगदी न चुकता ते गाणं म्हणत असते, न चुकता ते गीत बोलत असते. ते ऐकून तर सायलीला भलताच आनंद झालेला असतो. आणि त्यापेक्षाही जास्त आनंद या गोष्टीचा झालेला असतो की आत्तापर्यंत सायलीसाठी कोणीच असं अंगाई गीत म्हटलेलं नसतं. सायलीने इतरांसाठी म्हटलं असेल, परंतु सायलीसाठी कधी कोणी एवढ्या मायेने अंगाई गीत म्हटलं नव्हतं. आणि आज तिची स्वतःची आई तिच्यासाठी हे अंगाई गीत म्हणत असते, त्यामुळे तो आनंद सायलीसाठी काहीतरी वेगळाच असतो. जेव्हा प्रतिमा हे गाणं म्हणत असते तेव्हा सायलीचे डोळे अगदी भरून आलेले असतात. सायली रडत असते आणि मग प्रतिमाच्या गाण्यांचा आवाज घरातल्या सगळ्यांच्या कानावर पडत असतो. पूर्णा आजी, कल्पना, प्रताप, प्रिया, रविराज
अर्जुन सर्वजण आता शॉक झालेले असतात आणि सर्वांनी लगेच ओळखलेलं असतं की प्रतिमा आत्ताच गाणं गाते. पूर्णाजी म्हणते की माझी प्रतिमा गाणं गाते. प्रताप आणि कल्पना सुद्धा खूप शॉक झालेले असतात. प्रताप म्हणतो की कल्पना अगं हे काय ऐकतो मी, प्रतिमा चक्क गाणं गाते. मग रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं हा तर प्रतिमाचा आवाज आहे. प्रिया म्हणते की बाबा हे कसं काय शक्य आहे, आई आता कुठेतरी एक दोन शब्द लागली आणि असंही एवढं मोठं गाणं ती न चुकता कशी काय म्हणेल. रविराज तिला म्हणतो की हे तर मला काही माहीत नाही, परंतु मला हे नक्कीच माहिती आहे की हा आवाज प्रतिमाचाच आहे. प्रतिमाचा आवाज ऐकून आणि प्रतिमाच्या तोंडून गाणं ऐकून सायली मात्र खूप सुखावलेली असते. सायली लगेच उठून बसते आणि प्रतिमा आत्याला म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही गाणं गाताय. तिला खूपच आनंद झालेला असतो. मग प्रतिमा पुन्हा एकदा सायलीला तिच्या मांडीवर झोपवते आणि म्हणते की झोप तू, मी तुझ्यासाठी अंगाई गीत गाते. मग सायली आता बिनधास्त प्रतिमा आत्याच्या मांडीवर झोपलेली असते. कितीतरी दिवसानंतर तिला ही मायेची ऊब मिळालेली असते. असं म्हणायला हरकत नाही की कधीच मिळालेली नसते. एवढ्या हक्काने तिला कोणी मांडीवर झोपवलेलं नसतं, एवढ्या हक्काने तिला कोणी थोपटलेलं नसतं, एवढ्या हक्काने तिच्यासाठी कोणीच आत्तापर्यंत अंगाई गीत गायलेलं नसतं. आणि आज हे सगळं प्रतिमा आत्या तिच्यासाठी करत असते. त्यामुळे सायलीला मात्र फार गहिवरून आलेलं असतं. आता प्रतिमा जेव्हा गाणं म्हणत असते त्यावेळी घरातले सर्वजण मात्र प्रतिमाच्या रूमच्या दरवाजाजवळ येऊन थांबलेले असतात आणि ते त्यांच्या डोळ्यांनी बघत असतात की प्रतिमा खरंच गाणं गातीये, तोही एकही शब्द न चुकता. प्रतिमा अगदी व्यवस्थित आणि खडाखड गाणं म्हणतीये. ही गोष्ट बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सोबतच प्रतिमाचा आणि सायलीचा एक बॉन्डही त्यांना बघायला मिळत असतो. सायली प्रतिमाच्या मांडीवर एवढी हक्काने झोपलेली असते आणि प्रतिमा सुद्धा एवढ्या हक्काने सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असते आणि सायलीसाठी अंगाई गीत गात असते. सर्वांना दिसत असतं की प्रतिमा आत्या जेव्हा सायलीसाठी हे गाणं म्हणत असते तेव्हा मात्र प्रतिमा आत्या किती रडत असते. सोबतच सायलीची सुद्धा तीच अवस्था असते. दोघीही एवढ्या रडताय. दोघींचंही प्रेम बघून आता सर्वांना शॉक बसलेला असतो की खरंच या दोघी एवढं कसं काय एकमेकींसाठी फील करतात. तर आता एक चमत्कार असा होतो की प्रतिमाला ते गाणं म्हणत असताना, ते अंगाई गीत गात असताना लहानपणीची जी तन्वी असते तिची थोडी आठवण येत असते. एक छोटी मुलगी पळत येते आणि त्यानंतर जेव्हा झोपताना ती म्हणते की आई अगं गाणं म्हण ना, मला झोप येत नाही तशी. त्यावेळी सायलीला सुद्धा तसे भास होत असतात की लहान मुलगी कोणीतरी आहे आणि ती म्हणते की अगं गाणं म्हण ना, मला तर झोपच येत नाहीये. जेव्हा लहानपणीची तन्वी प्रतिमाला असं म्हणायची तेव्हा प्रतिमा गाणं गुणगुणत असते आणि तो गुणगुणण्याचा आवाज सायलीच्या कानावर येत असतो. पण तो आवाज नक्की कसला आहे, कोणाचा आहे हेच सायलीला कळत नसतं. आणि प्रतिमाची सुद्धा तीच अवस्था असते की एक लहान मुलगी प्रतिमाला दिसत असते, परंतु ती लहान मुलगी असते तरी कोण ही गोष्ट प्रतिमाला समजत नसते. ज्या गोष्टींबद्दल दोघीही फील करत असतात त्या दोघीही एकमेकींच्या समोरच असतात. मायलेकी असतात तरी सुद्धा त्याची भणकही त्यांना नसते आणि ते जे दोघींना भास होत असतात ते दोघींच्या बॉन्डिंगमुळे आणि प्रेमामुळेच होत असतात. तर आता जेव्हा सर्वजण हा सगळा प्रकार बघत असतात, सायली आणि प्रतिमाचं हे प्रेम बघत असतात, तेव्हा प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो. प्रियाला राग या गोष्टीचा आलेला असतो की कारण ही सायली एकही चान्स सोडत नसते प्रतिमाच्या जवळ जाण्याची आणि प्रतिमा सायलीला जवळ घेण्याचा एकही चान्स सोडत नसते. त्या दोघींचा तो अनोखा बॉन्ड बघून मला मात्र रस्त्यावर नेतील या अशी तिला भीती वाटू लागते आणि त्यामुळे प्रिया लगेचच आतमध्ये जायला लागते. मग रविराज आता प्रियाला म्हणतो की थांब तन्वी, मला तुझी अवस्था कळती आणि तुझा रागही समजतोय. मला माहिती आहे की तुला खूप त्रास होतो या गोष्टीचा की तुझी आई तुला समजून न घेता सायलीलाच तिची मुलगी समजतीये. पण बाळा हे सगळं जाऊ दे, आपण चांगल्या गोष्टीकडे बघूयात ना. प्रतिमाला आधी एक शब्दही बोलता यायचा नाही, पण आता बघ ना की ती सायलीसाठी किती छान अंगाई म्हणते ते, आणि अगदी तिने एक शब्दही न चुकवता सगळी अंगाई गायली आहे. मग प्रतिमा आत्या पुन्हा सायलीला म्हणते की झोप. सायली पुन्हा प्रतिमा आत्याच्या मांडीवर झोपते. सायली प्रतिमा आत्याच्या मांडीवर झोपते, परंतु पुन्हा एकदा परत उठते आणि प्रतिमा आत्याला म्हणते की प्रतिमा आत्या, उद्या तुम्ही तुमच्या घरी निघून जाल ना, आणि उद्या तुम्ही जरी गेलात ना तरी सुद्धा तुमच्या अंगाईचे सूर मात्र मला सतत आठवत राहतील. मग सायली आता प्रतिमाचे डोळे पुसते आणि स्वतःचेही डोळे पुसते. प्रतिमाला ती म्हणत असते की प्रतिमा आत्या, आता डोळ्यातून अजिबात पाणी काढू नका. तुमची मनस्थिती समजते मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की तुम्हाला मनाची तयारी करण्यासाठी वेळच नाही मिळाला.
अचानक मी तुम्हाला इथे घेऊन आली आणि तुम्हाला सांगितलं की ही सगळी तुमची माणसं आहेत. आणि मग त्यानंतर अचानक तुम्हाला सांगितलं जातंय की रविराज काकांचं घर म्हणजे तुमचं घर आहे. मला माहिती आहे खूप गोंधळ होतोय ना तुमचा. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो ग, माझा खूप गोंधळ होतोय. सर्वांना खूप वाईट वाटत असतं की प्रतिमा म्हणत असते की माझा खूप गोंधळ होतोय. आणि प्रतिमाच्या मनाची अवस्था सर्वांना समजत असते की तिच्या मनाला काय वाटत असेल. तिला आपण घरी घेऊन येतो, तिला सांगतो की ही आपली माणसे. त्यानंतर आपण तिला डायरेक्टली एक दिवस दुसऱ्या घरी नेतो आणि सांगतोय की नाही नाही, आता ते तुझं घर आहे आणि आता तुला तिथे राहायचंय. प्रतिमाला एकतर ती जिथे राहत असते त्या मंदिरातून तिला आणलेलं असतं. प्रत्येक वेळी ज्याने त्याने सांगितल्याप्रमाणे प्रतिमाने तिचं मन बदलवलेलं असतं आणि आता तिचं सायली सोबत चांगलं बॉन्डिंग झालेलं असतं. तर आता सर्वजण सायलीपासून तिला लांब तिच्या दुसऱ्या घरी नेत असतात. सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, पण तुम्हाला एका गोष्टीवर विश्वास आहे ना की हे सगळं जे काही केलं जाते ते तुमच्यासाठी केलं जाते. तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून, तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवाव्या म्हणून केल्या जात आहे आणि म्हणूनच तर तुम्ही आमच्या प्रयत्नांना साथ दिली. मग तशी साथ यावेळी सुद्धा द्याल ना? जाल ना तुमच्या घरी? प्रतिमाला फार वाईट वाटत असतं, परंतु सायली म्हटलेली असते म्हणून, फक्त आणि फक्त म्हणून प्रतिमा सायलीला म्हणते की जाईल मी माझ्या घरी. सायलीने इतक्या सोप्या पद्धतीने प्रतिमाला कन्व्हिन्स केलेलं असतं आणि ते बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. पुन्हा सायली प्रतिमाला मिठी मारते आणि मग प्रतिमाच्या मिठीत येऊन खूप रडत असते आणि मग पुन्हा एकदा प्रतिमाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत असते. पूर्णा आजी म्हणत असते की वा, खरंच हे असं नातं अगदी लाखात एक बघायला मिळतं. हा आत्ताचा क्षण ह्या दोघींचा आहे, त्यामुळे दोघींनाही हा क्षण एकत्र घालू द्यात. चला आपण इथून जाऊया, त्या दोघींना बसू दे तिथे. मग सर्वजण आता तिथून निघून जातात. प्रतिमा आणि सायलीला त्यांचा स्पेस देतात. तर प्रिया मात्र दारातच उभी असते आणि रागाने सायलीकडे आणि प्रतिमाकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की ठीक आहे, आज तुम्हाला हवा तसा तुमचा वेळ घालवा, पण उद्यापासून तुम्हाला हा वेळ कधीच मिळणार नाही. मी ह्या मायलेकींची आता कायमची ताटातूट करणार आहे. असं म्हणत प्रियाने आता प्रतिमाच्या रूमचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो. तर सायली आणि प्रतिमा दोघीही अजून रडतच असतात. उद्याचा दिवस कधी येऊच नाही असं त्यांना वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. दारावर नोटीस आलेली असते आणि ते सांगतात की सायली सुभेदार, तुमच्यासाठी एक नोटीस आली आहे. सायली पटकन जाते आणि ती नोटीस वाचायला घेते. पूर्णा आजी आणि कल्पना देखील विचार करत असतात की सायलीला आणि कसली नोटीस. अर्जुनही तिथे आलेला असतो आणि अर्जुनही सायलीकडे बघत असतो की सायली नक्की काय वाचते. आणि मग सायली जे नोटीस वाचत असते ते बघून सायलीला इतका मोठा धक्का बसतो की सायली डायरेक्टली चक्कर येऊनच खाली पडते. कल्पना आणि पूर्णाजी तिथेच असतात. सायलीला चक्कर आलेला बघून त्या घाबरतात आणि अर्जुन लगेचच सायलीला उचलून सोफ्यावर ठेवतो. त्यानंतर थोड्या वेळानंतर सायलीला शुद्ध येते आणि मग सर्वजण विचार करत असतात की सायलीला नक्की चक्कर का आली. आणि मग सर्वजण सायलीला विचारू लागतात. तेव्हा सायली त्या नोटीसकडे बोट दाखवते आणि मग अर्जुन लगेचच ती नोटीस वाचायला घेतो. तर सर्व अर्जुनला विचारत असतात की काय झाले अर्जुन. मग अर्जुन सांगतो की वात्सल्य आश्रमावर जो स्टे आणला होता तो स्टे आता हटवला गेलाय आणि मैपत शिक्रे आता तो आश्रम कधीही पाडू शकतो. हे ऐकल्यावर सर्वांना मोठा धक्का बसतो. सायलीचं आणि वात्सल्य आश्रमाचं काय नातं आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. त्यामुळे सायलीला वाईट वाटणं हे साहजिक असतं आणि त्यामुळे सायली चक्कर येऊन पडलेली असते. ही गोष्ट आता सर्वांना समजते आणि सर्वांना आता सायलीबद्दल वाईट वाटत असतं. सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता तिचं वात्सल्य आश्रम नजरेआड होणार. इतर वेळेस जरी तिला तिच्या वात्सल्य आश्रमात राहता येत नसलं, जाता येत नसलं, तरी सुद्धा ती डोळ्यांनी बघू शकत होती. परंतु आता जर ते वात्सल्य आश्रम राहिलंच नाही तर सायली मात्र पुरती तुटून जाईन हे तिला माहीत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की मैपतचा गेम सक्सेसफुल होईल का, की पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली एकत्र येऊन पुन्हा एकदा वात्सल्य आश्रम वाचवू शकतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायलाच मिळतील. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.